नमस्कार मित्रांनो, विरा करिअर अकॅडमीमध्ये मी विकास वाळे तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आपण आज आपला तिसरा दिवस आहे. आपली तयारी काय चालू आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ची. मित्रांनो, आजचा तिसरा दिवस आहे आणि आपण आणि लक्षात ठेवा, अभ्यासक्रम आपण पूर्ण घेणार आहोत. मला कमेंट येत आहे काही विद्यार्थ्यांचे, की अभ्यासक्रम पूर्ण घेणार आहे का? पूर्ण घेणार आहे. बेसिकपासून आपण सुरू केलं एकदम कठीण नाही घेणार आहे आपण, सोपं-सोपं घेत जाणार आहे आणि 25 दिवसाच्या आत पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होईल, याची मी हमी देतो. मित्रांनो लक्षात ठेवा, यावेळेसची पोलीस भरती ही खूप मोठी आहे. तर नक्कीच तुम्ही जे नवीन तयार करणारे आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी आहे आणि जे जुने त्यांना परत एक चान्स मिळाला आहे. कारण की यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी. हे जे आपण एक घोषवाक्य तयार केलंय, त्याला नक्कीच घेऊन ठेवा कुठेतरी, की इस बार हम कुछ छोड़ेंगे नहीं, सब कंप्लीट करेंगे. ठीक आहे. शारीरिक चाचणी असो, या लेखी चाचणी असो. यासाठी काय करावं लागेल? त्या विरा करिअर अकॅडमी या YouTube चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल मित्रांनो. ठीक आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. सगळ्यांना फायदा झाला पाहिजे. अजून रिस्पॉन्स थोडा कमी आहे, पण अजून माझी अपेक्षा आहे, की वाढला पाहिजे. की चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. स्टेप बाय स्टेप आपण गणिताचे सुद्धा पूर्ण सिलेबस घेत आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच या लेक्चर नंतरच तुम्हाला अंकगणिताचं लेक्चर मिळणार आहे. तर कंटिन्यू हे लेक्चर झाले की ते लेक्चर जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. टायमिंग सध्या आपला फिक्स नाही आहे. आपण तरी 9चा टायमिंग ठेवला आहे. सकाळी 9चा बुद्धिमत्तेचा आणि 9:30ला आपण शक्यतर घेतोय अ, अंकगणित घेतोय. ठीक आहे. तर जे मॅथ आहे ते आपण बेसिकपासून सुरू केलेलं आहे. ते सुद्धा अवश्य बघा आणि मित्रांमध्ये शेअर करा. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे लयबद्ध अक्षरमाला. ते काय आहे? अक्षरमाला म्हणजे आपले जे एबीसीडीचा एक नवीन जो पॅटर्न होता, तो आपण जे बघितले आधीचे त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा. इथे काय असतं मित्रांनो, तर इथे तुम्हाला असा एक प्रश्न दिलेला राहील. त्यालाच म्हणतात लयबद्ध अक्षरमाला. हा प्रश्न नीट समजून घ्या मित्रांनो. प्रश्न काय आहे? प्रश्न म्हणतोय इथे डी-ई-एफ पुन्हा रिकामी जागा, ई-एफ डबल रिकामी जागा आहे 2, एफ-डी-ई, एफ-डी-ई आणि डबल रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन बसवायचा आहे. हा सिक्वेन्स ओळखायचा कसा? सोडवायचं कसं? तर याचंच बेसिक मी तुम्हाला सांगणार आहे आता. बघा, आधी कन्सेप्ट समजून घेऊ, मग प्रश्न सोडवू. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला अक्षरमाला अशी दिलेली असते. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला अक्षरमाला दिलेली असते, तर बघा मित्रांनो, असे काही अक्षर दिली असतात. आता बघा हे पूर्ण किती 8 अक्षर आहे. जेव्हा 8 अक्षर ही मोजायची तुम्ही अशी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर मला लयबद्ध अक्षरमाला ही 8 अक्षरांची असू शकते, याच्यापेक्षा जास्त असू शकते. जेव्हा 8 अक्षराची असते, तर तेव्हा किती गट बनतात? तर 2 गट बनतात. एक काय 2 गुणीला 4चा एक गट बनतो आणि 4 गुणीला 2चा एक गट बनतात. म्हणजे ते गट कसे बनतात? मित्रांनो, असे गट बनतात. आता बघा, हे 2 हे 2 गट, हे 2, हे 2, हे 2 असे हे याचे 4 गट तयार झाले. 2-2 अक्षरांचे 4 गट. इथे काय केलं आपण? 4-4 अक्षराचे 2 गट तयार केले. ठीक आहे. असे सुद्धा गट तयार होतात. तर समजा आता 8 पेक्षा जास्त असेल, 9 अक्षर असतील, तर मग कसे गट बनणार? असतील तेव्हा तुम्हाला 9 असतील तर ते 3-3चा गट बनेल. ठीक आहे मित्रांनो. बघा इथे 3-3चे गट बनलेले. तर समजा 12 अक्षर असतील, तर कसे गेले तर 4 त्रिक 12 काही गट बनेल. जर 15 अक्षर असतील, तर 13 15 म्हणजे 3 अक्षरांचे 5 गट असे बनू शकेल. इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. आता बघा इथे 12 अक्षराचे आपण काय केलं?
दोन दोन अक्षरांचा 6 गट तयार होऊ शकतात. समजा आता ABCD असं घेतलं तर समजा आपण ABCDEFGHIJKL. हे बघा आता हे 2, 2, 2, 2, 2 असे 2-2 अक्षराचे 6 गट तयार झाले जेव्हा 12 अक्षर असतील तेव्हा. ठीक आहे. तर अजून काय होईल 12 अक्षर असतील तर? जर 12 अक्षर असतील तर त्याचे काय बनतील? 3-3 अक्षराचे 4 गट सुद्धा बनू शकतात. अजून काय? तर 4-4 अक्षराचे 3 गट सुद्धा बनू शकतात. म्हणजे काय करायचं जेव्हा तुम्हाला असे काही दिसले रिकामी जागा असेल जरी दिसले तर ते मोजून घ्यायचे सुरुवातीला. देन गट पाडून तुम्हाला ऑप्शनमध्ये चेक करायचं. तर बघा इथे आपण काय करणार आहोत? ते आपण अक्षरं बघणार आहोत किती आहेत की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 अक्षर आहेत का? 15 अक्षर आहेत. येथे बघा 4-4चा एक ग्रुप घ्या वाटलंच ते बघा 4, 4, 4 हे 12 आणि 3 15. बरोबर आहे. आता 15 आहे. 15चा म्हटल्यावर तुम्हाला काय करता येईल? एकतर 5 अक्षरांचा 5 अक्षरांचे 3 गट घ्या, नाहीतर मग 3 अक्षरांचे 5 गट घ्या. पण इथे आपण 3-3 अक्षरांचे घेऊन बघू. बघा 3-3 अक्षराचे घेतले, तर तुम्हाला इथे काय बघायला मिळतं सिक्वेन्स? DEFचा सिक्वेन्स मिळायला बघतो. ते काय होईल? 3 अक्षरांचा जर गट घेतला तर बघा इथं D असू शकते, इथं DE येईल आणि इथं मिसिंग काय? तर इथं F आहे. बघा 3-3 अक्षराचा DEF एक ग्रुप आहे. हा एक DEF हा ग्रुप झाला. DEF हा एक ग्रुप झाला. DEF हा एक आहे आणि DEF हा एक ग्रुप आहे. म्हणजे रिकाम्या जागा ठिकाणी काय येणार आहे? जे 4 अक्षर कोणते येणार आहे? DTEF येणार आहे. तर ऑप्शनमध्ये तुम्हाला कुठे दिसतंय? 2 हा तुमचा ऑप्शन आहे. बघा मित्रांनो कसं सोडवलं आपण याला एक-एक अल्फाबेट काउंट करून घेतला, ते नाही केला. तर बघा इथे 15 अक्षरांचं आपण घेतलं होतं. तर बघा 15 अक्षराचे काय? 3 अक्षरांचे 5 गट करू शकतो किंवा 5 अक्षरांचे 3 गट करू शकतो. 16 बी असू शकतात, कधी 18 असू शकतात. तर कसं करायचंय? तुम्हाला ते गट बनवता आले पाहिजे. 20 असतील तर 4 अक्षरांचा 5 गट किंवा 5 अक्षरांचे 4 गट, 16 असतील तर 4-4चा, 2-8चा, 18 असेल तर काय करणार मित्रांनो? 18 अक्षरे असतील तर कसा गट बनवणार? काय 9 दुनी 18 होईल. त्यानंतर काय सायंत्रिक 18 होईल. अजून पुन्हा 2 गुणिले 9 होईल. बरोबर? मग 3 गुणिले 6. एकतर 9 अक्षरांचे 2 गट बनतील, 6 अक्षरांचे 3 बनतील, नाही 2 अक्षराचे 9 गट बनतील, तर 3 अक्षराचे 6 गट बनतील. अशा 18चे करता येईल. समजलं? जर 21 अक्षर असले, काय करता येईल? 7 त्रिक बरोबर? 7 अक्षरांचे 3 गट किंवा मग 3 अक्षराचे 7 गट. असं तुम्हाला करता आले पाहिजे. तर बघा अजून एक उदाहरण आहे. किती अक्षर आहे? मोजा बघू. 3, 3, 6, 6 आणि 3, 9, 12, 15, 18. 18 अक्षर आहे. पॅटर्न ओळखायचा आहे. अक्षरं म्हटल्यावर. तर बघा XZP आहे. बरोबर आहे? त्याच्यानंतर नवीन कोणता अक्षर याच्यामध्ये दिसतोय का? इथं ZP आहे. ते XPP आहे. XZZ आहे. तुम्हाला इथून तिथून 4च अक्षर आहेत. कोणते? X, Z, X, P. 3च अक्षर आहेत. या 3 व्यतिरिक्त कोणताही नवीन अक्षर इथं नाहीये. तर तेच मिसिंग शोधायचं आहे तुम्हाला. तर 3-3 चे गट केले, तर इथं काय ZXP आहे. काय मिसिंग आहे इथं? P मिसिंग आहे. ठीक आहे, म्हणजे P नाहीये इथे. इथे बघा, हा 3चा ग्रुप पूर्ण झाला. आता इथे बघा, इथे काय X आणि P आहे.
पण झेड नाहीये. मग इथे काय घेणार आपण? झेड घेणार. हे 3-3 गट असे पाडत घ्यायचे तुम्हाला. जो अक्षर नाहीये तो तिथं टाकायचा. इथं पी, एक्स, झेड तिथं तिन्ही आहे. इथे बघा झेड आहे, एक्स आहे, पण इथं काय आहे? पी नाहीये. बरोबर? त्याच्यानंतर इथे बघा पी, एक्स आहे, पण झेड नाहीये. झाली तुमची अक्षरमाला पूर्ण झाली. तर काय काय नवीन ॲड केलं आपण इथे? काय झालं? पहिला पी आला, दुसरा झेड आला, नंतर पी आला, परत झेड आला. पी झेड पी झेड हा तुमचा सिक्वेन्स आहे. म्हणजे ऑप्शन 3 तुमचे इथे उत्तर आहे. कळालं कसं केलं? अक्षर मोजून घ्यायचे, त्याचे गट तयार करायचे. इथे जर समजा 6 पेक्षा नवीन वेगवेगळे आता इथे 3-3 गट कसे बनले? मग 3च अक्षर होते. 4-5 अक्षर असते तर समजा आपण त्यांना 5 अक्षर असते तर 5चा गट बनवला असता. अक्षर सुद्धा बघायचे की रिपीटेड किती आहेत, नवीन कोणतं आहे का त्यात, हे सुद्धा तुम्हाला शोधता आलं पाहिजे. अजून एक उदाहरण बघा समजण्यासाठी. बघा मित्रांनो, तर इथे इथं अंक आहेत आता. राजेचे अंक आहेत. रिकाम्या जागा किती आहे? 4 आहे. आपलं किती अंक आहेत पूर्ण अक्षर किती आहेत? 4. 4 आणि 4 8 काय बनवू शकतात 16 म्हटल्यावर? 4 चूक 16. दुसरा काय? 8 दुनी 16. हां, 8 16. बरोबर? आता आपण 4-4चं बघू. बघा जर समजा आपण 4-4चा केला, तर काय होतं? 11 0 1 येईल. इथे डबल 11 0 1 येईल. इथे बी 11 0 1 येईल. म्हणजे 11 0 1 हा पॅटर्न कंटिन्यू गटात फॉलो झालेला आहे. रिकाम्या जागा काय काय अंक आले? इथे 1 आलाय, दुसरा 1 आलाय, तिसरा 1 आलाय, चौथा 0 आलाय. म्हणजे काय? 1110 आहे का ऑप्शनमध्ये? हे बघा आहे. 1110 तुमचं अचूक उत्तर. म्हणून मित्रांनो कसं करतोय आपण? सुरुवातीला अंक मोजणं महत्वाचं आहे. गट कोणते बनतात हे महत्वाचं आहे. आणि देन पॅटर्न तुम्हाला बनवता येतो का तो महत्वाचा आहे. अशी उदाहरणं तुम्हाला सोडवता आले पाहिजे. पुन्हा एक उदाहरण घ्या समजण्यासाठी. इथे बघा काय आहे तर. हे 3च अक्षर आहे. एक्स, वाय, झेड. बघा वाय झेड आहे. इथे एक्स, वाय, झेड आहे. ठीक आहे. कोण किती वेळ आहे हे बघावं लागेल तुम्हाला. तर त्यासाठी काय मोजा किती किती 4 4 आणि 4 8 काय बनतील? 4 चूक 16. नाहीतर मग 8 दुनी 16. नाहीतर ते दोन्ही 8. तर 8 बेआठी 16. ठीक आहे. 8 दुनी 16 आणि बेआठी 16. इथं 4-4चाच ग्रुप बनलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा मिसिंग काय? इथं झेड मिसिंग आहे, इथं झेड मिसिंग कारण की बघा ह्या पॅटर्नमध्ये पूर्ण एक्स वाय आहे आणि नंतर झेड 2 वेळा आहे. डबल बघा इथे एक्स केला तर इथे झेड देता येईल. तर डबल झेड. 4-4चा गट जर पाडला तुम्ही, हा पॅटर्न फॉलो झालाय तुमचा. समजलं? हे काय आलंय एक्स, वाय, झेड, झेड हा पॅटर्न तुमच्या डोळ्यासमोर आहे. तर आता रिकाम्या जागे ठिकाणी काय काय आलं? 2 वेळा झेड आले. एकदा एक्स आहे. एक्स लिहिण्याची पद्धत बदलावी लागेल. देन काय झेड आहे, परत झेड आहे का ऑप्शनमध्ये? 2 झेड एक्स 2 झेड आहे ऑप्शन क्रमांक 1 तुमचा अचूक उत्तर. मग मित्रांनो कसं केलं तर पॅटर्न पकडला, पॅटर्न नंतर तुम्हाला इझी केलं कसं सोडवायचं. अशा प्रकारे तुम्हाला ते गणित सोडवायचे. प्रॅक्टिससाठी अजून एक क्वेश्चन बघू. प्रत्येक क्वेश्चन मी तुम्हाला वेगळा वेगळा घेण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून तुम्हाला इझी जाईल. आता बघा इथे किती अंक आहेत? 3 3 आणि 3 6 आणि 3 9 12 15 15 आहे. 15 अक्षर आहे म्हटल्यावर काय बनू शकतं? 5 त्रिक 15
तर तीन अपाची बनतात. ठीक आहे. आता बघू आपण सुरुवातीला काय करा. पॅटर्न जर बघितला तुम्ही तर मित्रांनो बघा इथे 122 आहे. खाली सुद्धा काय सिक्वेन्स तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर 2 रिकाम्या जागा सोडल्या. 1 दिलेला आहे आणि इथे 4 आहे. म्हणजे काय इथे 4 असायला पाहिजे. म्हणजे बघा 1 नंतर 2 वेळा 2 आले. तर 1 वेळा 2 वेळा 2 आले. त्याच्यानंतर बघा इथे बघा 1 सोबत डबल 5 आहे. म्हणजे काय इथे यायला पाहिजे 1 सोबत डबल 3 आले पाहिजे. इथे बघा 1 सोबत डबल 4 आले. 1 सोबत डबल 5 आले. म्हणजे 1 सोबत 1 66 परत आलेला आहे. असा हा पॅटर्न आहे. इथं कसं पकडलं? अक्षरं पाहून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. 22 आहे, 33 आहे, 44 आहे, 55 आहे, 66 हे लगातार आलेले आहेत. रिकाम्या जागा ठिकाणी काय आले? 33 एक हा 4 हा 1 33 41 हा एक ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक हा तुमचा असेल. समजते कसं करतोय ते? एक क्वेश्चन बघू. नाही समजलं तर या क्वेश्चनमध्ये समजेल. बघा सुरुवातीला अक्षरं मोजून घ्यायची किती आहेत तर काय 3-3 ने मोजा किंवा 4-4 ने मोजा बघा 3, 6, 3, 9, 12, 15, 18 किती अक्षर आहे? किती पॅटर्न बनतील? गट किती बनतील? 3 18 बनेल, 3 त्रिक 18 बनेल, 3 सक 18 बनेल, 9 दुनी 18 बरोबर आहे? किती झाले? गट. आता हे काय हे गट आहे का? 9 गट हे हे या साईडला लिहिले आहेत ते गट धरतो आपण. हे अक्षर धरतो. कन्फ्युजन नका होऊ देऊ. तर बघा आधी तुम्ही पूर्ण सिरीज बघून घ्या. इथे फक्त काय सी बी सी सी आणि बी याच्यामध्येच पूर्ण अक्षर आहेत. जर आपण 3-3चा गट घेतले काय होईल? काय होणार? 3-3च्या गटात बसत नाही. कारण की बघा 2-2चा गट बघू आपण. बघा 2-2चे गट जर पकडले तुम्ही, एक सी बी आहे आणि एक सी आणि एक बी आहे. एक सी एक बी आहे. एक सी एक म्हणजे काय होणार आहे? हा सी बी डबल बी टाकला आपण. डबल आता एक बी सी तयार झाला. नंतर डबल सी बी ठीक आहे. डबल इथे पी टाकला तर तो पी सी होईल. बरोबर? हं? ते आलो आपण तर हे बघा सी बी बी सी डबल सी बी बी बरोबर आहे? ठीक आहे. सी समजलं तुम्हाला कसा पॅटर्न करायचा? इथे राहिला आहे बी याला ठीक आहे. ते तुम्हाला उत्तर शोधता आले पाहिजे. बघा एका जागा ठिकाणी काय काय आलेलं आहे आपल्याला पहिला काय आला बी आला नंतर बी आला परत बी आला तर 2 वेळा सी आला. ऑप्शन 3 तुमचे इथे अचूक उत्तर आहे. 2च अक्षर होते. आता इथं जर समजा सी बी आहे आणि ए जर असता तर 3-3 अक्षराचा ग्रुप पकडला असता आपण. त्याने 2च अक्षर दिलेले आहेत त्यामुळे 2-2चा पकडला. मित्रांनो समजलं कसं केलं? असा पॅटर्न होता. पॅटर्न पकडणं शिका फक्त. आता बघा इथे डबल नवीन पॅटर्न आहे. इथं किती अक्षर आहेत? टी आणि टीच आहे. बरोबर आहे? टी आणि टीच आहेत. आणि अक्षर टोटल किती आहे मोजून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. रिकाम्या जागेत सीट पूर्ण मोजायचे. असं नाही की फक्त रिकाम्या जागा सोडून द्यायची. रिकाम्या जागेत सीट मोजायचे बघा 4-4च्या ग्रुपमधून. 4, 4
A4 ठीक आहे. 4-4चा आपण ग्रुप केला. म्हणजे काय सरळ सोपं आपल्याला जाईल. नेमकं आहे काय पॅटर्न. 16 अक्षर आहेत. 16ची पॅटर्न माहिती आहे तुम्हाला काय म्हणतात. 16 अक्षरांचं पॅटर्न काय म्हणतो? 4 चूक 16 नाहीतर मग 8 दुनी 16 हे 8 16 बरोबर आहे. इथे आपण 4-4 चं ठीक आहे. कारण की 2च अक्षर आहेत. तर बघा मग 2-2चाही बी घेऊ शकता तुम्ही. पी-टी, पी-टी. इथं टी-पी आहे, तिथे बी टी-पी येईल तो. समोरचा काय पी-टी, पी मिसिंग आहे. टी-पी, टी-पी. इथं पी येईल. कसं केलं मी? 2-2 अक्षर किंवा 4-4 अक्षराचा बी गट घेतला तुम्ही, तरीही तुम्हाला हे 2च अक्षरं भरायचे. काय पॅटर्न आहे आपला? ऑप्शनमध्ये काय शोधायचं आपल्याला? टी-टी, टी-पी. रिकाम्या जागा आहेत. आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन क्रमांक 2-2 चा अचूक. टी-टी, टी-पी. समजा कसं केलं? 4चा बी ग्रुप घेतला तुम्ही, तरी तुमचा ॲन्सर निघतं. 2चाही घेतला, तरी तुमचा ॲन्सर. 2चा घेतला तुम्हाला पी-टी करतच समोर जायचं. इथं पी आहे आणि टी मिसिंग आहे. टीच्या जागी काय जागा आहे, तर टी पुट करायचं. तर मला तुमची तयार झाली लयबद्ध अक्षरमाला. काय म्हणायचं? लयबद्ध अक्षरमाला. लेक्चर आवडला असेल तर काय करायचं मित्रांनो? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लेक्चरला शेअर करायचं आहे. आणि हो टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करायचं आहे, कारण त्यावरच याची पी-डी-एफ भेटणार आहे तुम्हाला. हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न काय आहे तुम्हाला? पुढचा प्रश्न असा आहे की अक्षर मोजा आधी सुरुवातीला एक आणि खूप मोठा प्रश्न दिला. आता यावेळेस अक्षर जास्त आहेत. पॅटर्न पकडता आला पाहिजे. बघा आधी अक्षर किती मोजू? 1, 2, 3. बघा आपल्या 4-4चाच पॅटर्न घेतो. 4, 4, 4. किती झाले? 4 आणि 4 16 आणि 2 18. 18 अक्षर आहेत. 18 आहे म्हणल्यावर कितीचं बनेल? गट 9 त्रिक 18, 3 छक 18, 9 दुनी 18, 3 9 18. हे झाले आपले ग्रुप. तर बघा किती त्याच्यामध्ये ए आहे, सी आहे, डी आहे, देन बी आहे. बरोबर आहे. तर जर समजा आपण 3-3चा ग्रुप घेतला, 4 पाहिजे. कसा गेला? 6चा घेतला, 6चा. 6चा बनतो का? 6, 6 नंतर हे 6. बरोबर आहे. राहील मग इथे मिसिंग काय ते शोधता आलं पाहिजे. बघा इथं बी आहे, इथे सी आहे. कसं ओळखला मी? बघा हे 3 आहे आणि हे 3 आहे. ठीक आहे. ए सी डी आणि बी बी ए. ठीक आहे. देन बघा सी डी सी डी ए बरोबर. 3-3चा नाही बनत इथे. 6-6चा नाही बनत. 3-3चा बनवू शकतो. कारण की त्यामध्ये डी ॲड झाला आहे. त्यामुळे थोडासा पॅटर्न बनवावा लागेल तुम्हाला.
म्हणून सांगितलं किती होईल? हे बघा आता इथे सी येणार आहे, तर बी येणार आहे. ठीक आहे. ए सी डी बी बी, ए सी डी बी बी, नंतर ए सी डी बी बी, ए सी आम्हाला कसा केला हा पॅटर्न आहे तुम्हाला. ए सी डी बी बी, ए सी डी बी बी, ए सी डी बी बी, ए सी डी. चांगलं म्हणजे काय केलं यांनी, पाच पाच हे ग्रुप केले आणि तीन एक सेपरेट केला. म्हणजे काय केलं, 5 त्रिक 15 पर्यंत पोहोचले. देन 3चा. आता हा प्रश्न तुम्हाला मी घेतला होता SSC जीडीच्या क्वेश्चन पेपरमधून, जो 2022चा होता. ठीक आहे, म्हणून हा क्वेश्चन थोडासा टफ बनला होता. आता हा पॅटर्न आहे, काय येणार आहे मग, सी बी ई ई ए. ऑप्शन क्रमांक 3 तुमचं इथे अचूक उत्तर. बरोबर, टफ क्वेश्चन होता, MP होता, स्टार करून ठेवा. असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम लेवल जर टफ असली तर असा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कसा आहे तर GH दिलं तुम्हाला मध्ये. स्मॉल सी इथे काय म्हणणार, तुम्हाला 10चा पॅटर्न बघू शकता. ते काय एच दिलं तुम्हाला, काय GH टी. ठीक आहे, GSC, कारण की SC नंतर येईल, नाही तर G येणार आहे, GH टी, GH टी, G. ठीक आहे, हा पॅटर्न आहे तुमचा. ते काय CGCH. ऑप्शन हे तुमचं अचूक उत्तर आहे. समजलं. आता हे तुम्हाला जे शेवटचे 2 प्रश्न होते ते थोडेसे वेगळे होते, कारण की इथं 11 अंक होते. ठीक आहे, पॅटर्न कसा बनला यांचा, 3 त्रिक 9 आणि +2 हा 11चा बनला. 2 अक्षर वेगळी घेतली यांनी, सोडून घेतली नंतर, असा पॅटर्न तुम्हाला बनला. 18च्या ऐवजी कसा बनला, 5 त्रिक 15 केलं त्यांनी, ते त्याला 3 ॲड करून त्याला 18 केलं. ठीक आहे, हे पॅटर्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात, फक्त ते माहीत असणं आवश्यक आहे तुम्हाला. हे लेक्चर आवडला असेल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, लाईक करायला विसरायचं नाही आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, त्याला विसरायचं नाही. आणि हो, लेक्चर शेअरसुद्धा करायचं आहे आणि सिलेबस आपण पूर्ण घेणार. साठी चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. यूट्यूबला पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण बुद्धिमत्ता आणि मॅथची जी सिरीज आहे ती पूर्ण बेसिकपासून फ्री बघायला मिळणार आहे मित्रांनो. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला यूज करायला विसरू नका. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू आपण आता उद्याच्या लेक्चरला.